STT वाढला, मग आता काय करायचं? ट्रेडिंग सोडून देणार आहे का तुम्ही? मला नाही वाटत तुम्ही ट्रेडिंग सोडणार. त्यामुळे आता काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. रील पूर्ण बघा. वाढलेल्या STTमुळे तुमचे एका ट्रेडमागे 20-30 रुपयांपासून ते 80-90-100 रुपये जास्त जाणार आहे. खिशाला जरा चटका बसणार आहे, पण हा चटका तुम्हाला तेव्हा जास्त बसेल ज्यावेळेस तुम्ही ओव्हर ट्रेडिंग कराल. त्याच्यामध्ये जर तुम्हाला लॉस असेल मग तर असं होईल, मंदिरात जावं तर देव नाही, बाहेर आलं तर चपला गायब. त्यामुळे काय करायचं की आधी ती 20-30 पॉईंट घेऊन पळायची सवय बंद करा. छोट्या ट्रेडवर फोकस करू नका. ॲनालिसिस असं करा की मोठी रॅली घेता येईल, मोठे प्रॉफिट घेता येईल आणि ट्रेड आपोआप कमी राहतील. त्यामुळे STT आणि ब्रोकरेज सुद्धा आपोआप कमी येईल. हे जमलं तर STT पण त्रास देणार नाही आणि तुमची ॲक्युरसी पण वाढेल. यासाठी ॲनालिसिस मोठ्या टाईम फ्रेमवर करा आणि जे सिरियस ट्रेडर आहे त्यांना शेअर करा. STT वाढला, मग आता काय करायचं? ट्रेडिंग सोडून देणार आहे का तुम्ही? मला नाही वाटत तुम्ही ट्रेडिंग सोडणार. त्यामुळे आता काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. रील पूर्ण बघा. वाढलेल्या STTमुळे तुमचे एका ट्रेडमागे 20-30 रुपयांपासून ते 80-90-100 रुपये जास्त जाणार आहे. खिशाला जरा चटका बसणार आहे, पण हा चटका तुम्हाला तेव्हा जास्त बसेल ज्यावेळेस तुम्ही ओव्हर ट्रेडिंग कराल. त्याच्यामध्ये जर तुम्हाला लॉस असेल मग तर असं होईल, मंदिरात जावं तर देव नाही, बाहेर आलं तर चपला गायब. त्यामुळे काय करायचं की आधी ती 20-30 पॉईंट घेऊन पळायची सवय बंद करा. छोट्या ट्रेडवर फोकस करू नका. ॲनालिसिस असं करा की मोठी रॅली घेता येईल, मोठे प्रॉफिट घेता येईल आणि ट्रेड आपोआप कमी राहतील. त्यामुळे STT आणि ब्रोकरेज सुद्धा आपोआप कमी येईल. हे जमलं तर STT पण त्रास देणार नाही आणि तुमची ॲक्युरसी पण वाढेल. यासाठी ॲनालिसिस मोठ्या टाईम फ्रेमवर करा आणि जे सिरियस ट्रेडर आहे त्यांना शेअर करा.